नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाच बघा, माझी वसुंधरा अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? माझी वसुंधरा अभियान हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित ही माझी वसुंधरा हे अभियान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? बघा, स्वच्छ भारत अभियान हे कधी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2014 पासून स्वच्छ भारत अभियान हे सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मंडळ आयोगाचा अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आलेला आहे? बघा, मंडळ आयोगाचा अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आलेला म्हणजे सादर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1980 ला मंडळ आयोगाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. कधी झाला मित्रांनो? 1980 ला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? बघा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिभा पाटील हे भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1993 ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पंचायत राज प्रणालीमध्ये किती स्तर आहेत? बघा, पंचायत राज प्रणालीमध्ये किती स्तर आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 स्तर हे पंचायत राज प्रणालीमध्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मुद्रा बँक कोणत्या क्षेत्राला कर्ज देते? बघा, मुद्रा बँक ही कोणत्या क्षेत्राला कर्ज देत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी मुद्रा बँक ही कर्ज म्हणजे क्षेत्रासाठी कर्ज देत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? बघा, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिल्हाधिकारी पोलीस पाटील यांची नियुक्ती करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस पाटील उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे? महाराष्ट्र पोलीस पाटील उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10वी पास होणे हे आवश्यक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, RTI कायदा कधी लागू झाला? बघा, RTI कायदा हा कधी लागू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2005 ला RTI कायदा लागू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, ग्रामसभा मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1958चा ग्रामपंचायत कायदा यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ग्रामसभा वर्षातून किमान किती वेळा भरावी लागते? बघा, ग्रामसभा वर्षातून किती वेळा भरावी लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 वेळा वर्षातून ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, वर्ल्ड बँकचे मुख्यालय कोणते? बघा, वर्ल्ड बँकचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वॉशिंग्टन DC हे वर्ल्ड बँकचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? बघा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा यांनी दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्रातील लोक आयुक्त यांची नियुक्ती कोण करतो? बघा, महाराष्ट्रातील लोक आयुक्त यांची नियुक्ती कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल महाराष्ट्रातील लोक आयुक्त यांची नियुक्ती करत असतात. कोण करत असतात मित्रांनो? राज्यपाल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पोलीस पाटील यांचा मुख्य कार्यभार
मग कार्यभाग कोणता आहे बघा, पोलीस पाटील यांचा मुख्य कार्यभाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलीस पाटलांचा मुख्य कार्यभाग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली बघा? पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा ही कोणी बांधलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत गाडगे बाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा ही धर्मशाळा बांधलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे बघा? खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड यामुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते बघा? चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील आपलं ठिकाण सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे घोलवड. घोलवड काय मित्रांनो? महाराष्ट्रातील प्रसिद्ध चिकूसाठी असलेले ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला त्यांनी जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तोरणा किल्ला त्यांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार राज्यामध्ये हा मधुबनी चित्रकला हा प्रकार हा प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, IFS म्हणजे कोड किती अक्षराचा आहे बघा? IFSC कोड किती अक्षराचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 11 अक्षराचा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, खालपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे बघा? खालपैकी कोणता गट आहे जो तुरळक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे AB काय मित्रांनो? हा तुरळक रक्तगट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, तुरुंग या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तुरुंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे घोडा. घोडाला तुरुंग हा समानार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवले होते बघा? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान आहे भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला बघा? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो बघा? रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेडिओ लहरीचा वापर रडार या यंत्रणामध्ये केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील आपला उद्देश ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दात. दात काय मित्रांनो? उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला बघा? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 जुलै 1856 साली बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.